जळगाव जिल्ह्याचं खरं भवितव्य बदलणार आहे. केळी आणि जेन इरिगेशन यांचं जे नातं जे आहे, आणि रक्षा खडसे यांना सुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांनी केंद्र सरकारकडे केळी क्लस्टरसाठी सर्वाधिक जास्त प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले. सोलापूर जिल्हा जर बघितला की केळी निर्यातीमध्ये हा पुढे चाललाय. केळी उत्पादन क्षेत्रात कशी वाढ व्हावी आणि केळी निर्यातीमध्ये कशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा कशा तयार होत आहे, हा सन्मान हा जळगाव जिल्ह्याचा आणि केळीचा आहे. नमस्कार, सर्वांचं स्वागत मनापासून, आणि खास करून शेतकरी वर्गाचं ज्यांनी एवढी उपस्थिती दिली त्याबद्दल तुमचं धन्यवाद. खरं तर हा सन्मान हा जळगाव जिल्ह्याचा आणि केळीचा आहे, कारण शेतकऱ्यांशिवाय कुठलाही कार्यक्रम शक्य होणार नाही. त्यामुळे शेती हा बेस आम्ही ठेवून मॅक्स महाराष्ट्र डिजिटल प्लॅटफॉर्म हा मॅक्स किसान घेऊन आलाय, आणि खास करून केळी उत्पादन क्षेत्रात कशी वाढ व्हावी आणि केळी निर्यातीमध्ये कशा प्रकारे नवनवीन तंत्रज्ञान, नवनवीन बाजारपेठा कशा तयार होत आहे, यासाठी हे आपण माध्यम म्हणून मॅक्स किसानने हा पाऊल उचललाय. आणि खास करून ज्यावेळेस ही संकल्पना आली, ज्यावेळेस मी सगळ्यात अगोदर मंत्री महोदय मान्य रक्षाताई खडसे यांना ही संकल्पना सांगितली, आणि नंतर जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा झाली, त्यात लगेच जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आणि त्यांनी पूर्णपणे सहकार्य केलं. त्यानंतर मी मी केळी आणि जेन इरिगेशन यांचं जे नातं जे आहेत, आणि ज्यांनी देशभर, महाराष्ट्राचं देशभर केळी पसरवली, निर्यातीमध्ये निर्यातक्षम केळी जी जात जी असते, म्हणजे जी व्हरायटी जी तयार केली, आणि आज शेतकरी जो आज छोट्यातला छोटा शेतकरी आज निर्यातदार करू शकतो. अनेक शेतकरी जे आहेत, अनेक समस्या सुद्धा आहेत, आणि ह्या समस्याचं निराकरण कसं व्हावं, संशोधन व्हावं, निर्यातक्षम केळी निर्माण व्हावी, तसंच हे माध्यम म्हणून आणि तंत्रज्ञान ज्या केळीवर पडणारे रोग जे असतात त्या रोगाचं सुद्धा नियंत्रण कसं करावं, हा एकाच प्लॅटफॉर्ममध्ये आपण हे करणार आहोत. आणि हे सगळं आयोजन जे आहेत, इथं उपस्थित जरी कमी जरी असली तरी हे सगळं डिजिटल आपण प्लॅटफॉर्ममध्ये मांडणार आहोत. आणि प्रत्येक तंत्र जे आहेत किंवा जे दिवसभरातनं जे तज्ज्ञ मंडळी आपल्याला जे मार्गदर्शन करणार आहेत, त्या मार्गदर्शनाचं प्रत्येकदा त्याचं रेकॉर्डिंग होऊन ते लाईव्ह केलं जाणार आहे. प्रत्येकाचे रील्स हे सगळ्याधिक लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम मॅक्स किसान, मॅक्स महाराष्ट्र हे प्लॅटफॉर्म करणार आहे. आणि हा जो घेण्याचा प्रयत्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की केळी क्लस्टर, जो अनेक वर्षापासूनचा जो आपल्याकडे केळीची जी मागणी होती केळी क्लस्टरची, आणि ती खास करून केंद्र सरकारने केळी क्लस्टरला परवानगी दिली, आणि जळगाव जिल्ह्याचा हा मान जो आहे वाढवला आहे. आणि मला असं वाटतं इथून खरं जळगाव जिल्ह्याचं खरं भवितव्य बदलणार आहे. कारण जर बघितलं, केळी जी आहे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात पिकवली होते, पण निर्यात जे आहेत अजून आपण मागचे जिल्हे जे आहेत किंवा मागचे प्रदेश जे आहेत हे पुढे जात चालले. जसं बघायला गेलं तर सोलापूर जिल्हा जर बघितला की केळी निर्यातीमध्ये हा पुढे चाललाय, म्हणून जळगाव जिल्हा कुठे मागे पडतोय का, किंवा महाराष्ट्रात केळी ही वाढली पाहिजे त्याबद्दल वादच नाही. निर्यातक्षम प्रत्येक शेतकऱ्यांनी केळी निर्यातक्षम बनवली पाहिजे, आणि त्यासाठी ज्या आपल्याला करता येईल, जे माध्यम जे आहे ते माध्यम आता डिजिटल माध्यम जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण करतोय. यासाठी मी खास करून कृषी विभागाचा सुद्धा धन्यवाद देतो. मी खास करून जेन इरिगेशनचे अशोक भाऊ जैन यांना खूप त्यांना मानतो, आणि त्यांनी ह्या संकल्पनेला चालना दिली, त्यांनी सुद्धा पाठबळ दिलं. आणि त्यामुळे आपण आणि स्वतः अशोक भाऊ जैन जे आहेत ते स्वतः आपला वेळ काढून शेतकऱ्यांशी बोलावं, जे नातं जे जे मोठे भाऊ भाऊराव जैन जे जपलं होतं ते नातं, तो वारसा अशोक भाऊ पुढे नेत आहे, हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि ते खास करून तुमच्याशी काही संवाद सुद्धा साधणार आहेत. आणि खास करून मी रक्षा खडसे यांना सुद्धा अभिनंदन करतो, कारण त्यांनी केंद्र सरकारकडे केळी क्लस्टरसाठी सर्वाधिक जास्त प्रमाणात त्यांनी प्रयत्न केले. आणि त्यामध्ये पालकमंत्री असतील, जळगाव जिल्ह्याचे दोघोतिक मंत्री असतील, गिरीशभाऊ असतील, संजय सावकारे असतील, जे माननीय आमदार असतील, सगळ्यांनी हा प्रयत्न केला. जळगाव जिल्ह्याची केळी कुठेतरी जगाच्या पटलावर यावी, कारण देशामध्ये सर्वाधिक केळीचं उत्पादन जे आहे आपल्या जळगाव जिल्ह्याचं होतं. आणि यासाठी हा प्लॅटफॉर्म मार्फत केळी क्लस्टरची नवी चालना आणि एक गेम चेंजर आपला जळगाव जिल्ह्याचा आर्थिक कणा जो आहे अजून मजबूत करू शकतो. त्या दृष्टीने आपण ही संकल्पना केली, आणि मॅक्स किसान मार्फत जेन इरिगेशन आणि कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्फत आपण हा उपक्रम राबवला आहे. मला असं वाटतं की हे दिवसभराचं सेशन आहे, दुपारचं जेवण आहे. खूप महत्त्वाचे वक्ते इथं आलेले आहेत, ज्यांनी केळी विक्री ते निर्यात कशी करावी अशा सुद्धा आपल्याकडे मोठे मोठे गेस्ट आलेले आहेत, आणि त्यांचं आपण दिवसभर सेशन ठेवलंय. आपण त्याचा पूर्णपणे लाभ घ्यावा ही विनंती करतो. आणि माझं प्रास्ताविक जे थोडकं होतं ते मी संपवतो. धन्यवाद.